हॅलो नमस्ते नमस्कार. मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षाच ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात तुमच्या मनासारखा आणि तितकाच पॉझिटिव्ह जाऊ देत. तर आज आमच्या इथे आहे सत्यनारायणची पूजा. आम्ही प्रांशूचं जावळ काढण्यासाठी शिखर शिंगणापूरला गेलो होतो महादेवाला. तिथला प्रसाद आणलेला आहे. येथे पंढरपूरला पण गेलो होतो. तर तिथले प्रसाद आहे आणि कोणत्याही देवाचा प्रसाद सत्यनारायण किंवा पूजा करून सोडायचा असतो. त्यामुळे तो प्रसाद सोडण्यासाठी सत्यनारायणची पूजा घातलेली आहे आज. म्हणजे कुठला ब्राह्मण वगैरे नाही, घरगुतीच पूजा. खरं तर सत्यनारायणची पूजा प्रत्येक महिन्याला करावी असं सांगतात. ब्राह्मण चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी, आपल्या पुढे आपल्या घरासाठी चांगली असते सत्यनारायणची पूजा प्रत्येक महिन्याला केलेली. पण आपल्याला तितकी म्हणजे होत नाही घरच्या घरी. मग आजही ठेवली आहे घरच्या घरी पूजा. तर आता सगळं आवरलं आहे, स्वयंपाक वगैरे यायचं झालेलं आहे. आणि महादेवाला गेल्यानंतर एक स्वामी जे असतात ते पीठ मागून आपलं जे उदरनिर्वाह करत असतात त्यांना गोसाई म्हणतात. त्यांना जेवू घालायचं असतं. आता इथे लातूर सिटीमध्ये तेवढी तितकेसे भेटत नाहीत. आता एक आहे ओळखीचं, पण छोटा आहे, म्हणजे त्याचे वडील येत नाहीत, म्हणजे ते बाहेरगावी राहतात. तो शिकण्यासाठी इथे राहतो. त्यामुळे आता त्यालाच बोलवायचं ठरवलं आहे. कुठलं छोटा काय मोठा काय जेवलं एकच, त्यामुळे त्याला बोलवायचं ठरवलं आहे नाही. तर चला आजचा दिवस कसा जातो तर बघू. त्यामुळे पाहत राहा. इकडे यायचं पुरण झालेलं होतं बनवून आणि नैवेद्य बनवत होती सत्यनारायणच्या पूजेसाठी पण आणि रोजच्या देवासाठी पण. आणि स्वामींना कालच सांगून आलेली होती, त्यामुळे ते आले होते जेवण्यासाठी. आता त्यांचा मान मोठा असल्यामुळे, तो आणि लहान असला तरी आम्ही त्याला यावा जावा असंच बोलत होतो. त्यामुळे आणि तो सांगत होता मी दूध वगैरे काहीच खात नाही. आणि इकडे यांचं बघा काय चाललंय दोघांचं. आणि प्रांशू तर सतत गाणे पाहणं इतकी त्याला सवय लागली. आता मी किती मोबाईल हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो काही देत नाही. नंतर आईने जे ईबीट वगैरे महादेवहून आणलेले होते ते स्वामींना लावायला सांगितलं. आणि त्यांच्याजवळ उदबत्त्या वगैरे लावून ठेवल्या आणि ताट वाढून दिलं होतं त्यांना जेवण्यासाठी आणि प्रसाद दिला त्यांना खाण्यासाठी. आणि पुरणपोळ्या केल्या, पुरणाचा स्वयंपाक केला की भांडे तितके पडतात ना, माझं डोकं चक्रावून जातं. त्यामुळे मी जास्त परभणीमध्ये करायला जातच नाही. आणि इकडे आई सत्यनारायणची पूजा करते. अगोदर स्वयंपाक करून स्वामींना जेवू घालून नंतर पूजा करणार ती, कारण 2 लेकरांचं परत आंघोळ वगैरे घालावी लागते इशूला, त्याच्यामुळे नंतर पूजा मांडत होती आई ते सत्यनारायणची. आणि आंब्याचे फाटे वगैरे पप्पाने जाऊन आणून दिले होते बाहेरूनच. आणि असं चारी बाजूने उचलवतात भालकीला, इकडून आणि वरी असं बांधतात अजून. आणि ते छान असा. आणि प्रसादासाठी मेन शिरा असतो, तो शिरा बनवून त्या लाह्यामध्ये आईने मिक्स केला होता. आणि ते काढून ठेवलं होतं. प्रसाद ठेवले. इकडे पूजा झालेली आहे याची. आणि पूजा पण म्हणजे सत्यनारायणची कथा वाचावी लागते. तर त्याचं पुस्तक आईकडे होतं, त्यामुळे घरीच वाचणार होती आई ते. आणि पंचामृत वगैरे बनवून घेतले होते आईने अगोदरच. आणि इथे आई कथा वाचते सत्यनारायणची. खूप छान कथा आहे सत्यनारायणची. नंतर आम्ही आरती केली. किती बोलावं वाटायला, किती बोलावं वाटायला बाईला. आय 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 आय, किती बोलावं वाटायले. हो ग बाई, हो ग बाई,
ओ ग बाई, ओ ग बाई. दादा झोपी गेला आता, दादा झोपी गेला आता, झोपी गेला दादा आता. चला आता बुडबुड करायची तुम्हाला, चला. आणि सगळं आवरून आईने इथे जेवायला घेतलं. मी अगोदरच जेवण केले होते आणि म्हणजे एकेकानं जेवावं लागतं कारण लेकरं उठतात मग एकाला घ्यावं लागतं. त्यामुळे मी अगोदर जेवते, नंतर आई जेवायला बसली होती. तर उद्या भेटूया, बाय.